नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरण जे आहे तर ते गोदावरी, कादवा आणि दारणा ह्या 3 नद्यांच्या संगमावर ह्या धरणाची निर्मिती झालेली आहे. आणि आता मी या धरणाच्या ठिकाणी आलेला असून आपण पाहू शकतात का या ठिकाणी लासलगावसह 16 गाव पाणी पुरवठा योजनेचा हा समोर असलेला आपल्याला जाकवेल पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर जलपर्णीचा या ठिकाणी एकदम घट्ट विळखा जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात ही जलपर्णी जी तर ती या धरणाच्या कादवा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहेत. आणि ही जलपर्णी जर बघितली तर ह्या ठिकाणावरनं निफाड जो आहे तर तो 8 किलोमीटरच्या जवळपास आहे. आणि त्या ठिकाणी या कादवा नदीचं या धरणाचं जे तर ते बॅकवॉटर आहे तिथपर्यंत ही जलपर्णी जी तर आता जाऊन पोहोचलेली आहेत. आणि समोरच गोदावरी नदीचं जे तर पात्र आहे आणि त्या त्या दिशेने सुद्धा मोठ्या प्रमाणात ही जलपर्णी जी तर ती आता तयार होत आहेत. कुठंतरी ह्या जलपर्णीचा जो घट्ट विळखा या गोदावरी, दारणा आणि कादवा नदीवर असलेल्या ह्या नांदूर मधमेश्वर धरणाच्या पात्रात तयार झाल्यामुळे ह्या नद्यांचं जे तर आता श्वास कोंडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत ह्या जलपर्णीमुळे जे तर ते आता पाणी दूषित होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे कुठंतरी आता नागरिकांचं आरोग्य जे तर ते आता धोक्यात येणार आहे. त्याच्यामुळे पाटबंधारे विभागाने जे तर ते याची तातडीने दखल घेत या ठिकाणी असलेली जलपर्णी जी आहे तर ही काढावी अशी मागणी जी तर ती आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.